ओके मॅडम, आता रेग्युलर आपण रिटेल बिल आणि होलसेल बिल दोन्ही ऑप्शन आहेत बघा इथे. रेग्युलर कस्टमर ते रिटेल बिल मध्येच कंटिन्यू करायचं आहे. ज्या कस्टमर्सना तुम्ही स्पेशल कार्ड देणार आहात, ओके सेम आहे, कार्डचा नंबर इथे फ्रंटला आहे बघा. ओके, जे कोण तुम्ही स्पेसिफिक कस्टमरला देणार तिथे बिल होलसेलला यायचं. इथे ह्या स्क्रीनवर कंटिन्यू बघा, बिल होलसेलला यायचं इथे. ओके, एंटर मारायचा. इथे इथे दिलंय बघा बॉटमला F2 फॉर न्यू. इथे F2 बटन मारून इथे कस्टमरचं नाव बनवायचं. सन्डी डेटर्स न्यू कस्टमर, जसं आपण होलसेलचे कस्टमर बनवतो तसंच आहे सेम. जसं आता मी वैभव नावाचं एक बनवलंय बघा, माझ्याच नावाचं एक मी बनवलंय इथे. ओके, इथे तुम्ही हे आहे ना कस्टमरचं नाव, नावावर किंवा कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर कोणत्या बेसवर सर्च करू शकता. ते कसं ते पण पुढे दाखवतो. ओके, आता जसं आता हा वैभव नावाचा एक कस्टमर आता मी ऍड केलाय बघा. ओके, त्याला F2 मारून ऍड केलं. एडिट करण्यासाठी सिलेक्ट करून F3 बटन दाबायचं. ओके, इथे आता वैभव नावाचाच कस्टमर मी घेतो. एक मिनिट, नेट डिस्कनेक्ट झालं का मॅडम? ओके, रेग्युलर तुमचे रिटेल मध्ये जातात मॅडम आपले. ओके, कार्डवाले इथे होलसेल मध्ये सिलेक्ट करायचं, एंटर मारायचं. ऑलरेडी असेल तर तुम्ही इथे सर्च करायचं नावाने. ओके, किंवा जर नंबरने सर्च करायचं असेल तर इथे मॅडम टॅब की दाबायची, टॅब बटन दाबा, टॅब. ओके, इथे बघा REG नंबर, रजिस्टर नंबर ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर यायचं. हा, आणि इथे नंबर टाकायचा. आता सपोज हा आहे BSBM 1001. बस एंटर मारा किंवा पेज डाऊन की तोच कस्टमर तुमच्या समोर येईल बघा. ओके, म्हणजे ऑलरेडी आता सपोज तुम्ही 100 कार्ड इश्यू केलात, मग त्याचं तुम्ही नाव सर्च करू शकता, नावावर पण होणार. टॅब बटन मारा, टॅब बटन दाबलं की सर्चचे सगळे ऑप्शन येतात बघा. सर्च मध्ये तुम्ही काही अल्फाबेट सर्च किंवा फोन नंबर किंवा REG नंबरवर, आणि नुसतं नाव डायरेक्ट टाईप केलं तरी नुसतं नाव घेणार. ओके मॅडम, टॅब बटन आहे. हा, त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता. जसं आता आपण त्याचा कार्ड नंबर टाकला REG मध्ये, रजिस्टर नंबर मध्ये, की त्याचाच लेजर आहे ना, सर्चिंगला तुम्हाला इझी पडेल. ओके, एस्केप करा मॅडम एकदा. ओके, आता इथे नावाने सर्च करा. वैभव टाकला तरी येणार तुमचं. ओके, आणि त्याचे इथे बघा बॉटमला खाली सगळे इन्फॉर्मेशन दिसते बघा. REG म्हणजे त्याचा नंबर जो आहे ना, त्याचा नंबर पण इथेच दिसतो बघा. आतमध्ये आपण जो काय टाकलाय तो मोबाईल नंबर, ऍड्रेस, इथे सगळे इन्फॉर्मेशन दिसते तुम्हाला. ओके, आता F3 बटन दाबा, F3 फॉर एडिट साठी. नवीन साठी F2 मारणार. लेजर डिटेल्सला एंटर मारा. सपोज आता तुमचा एखाद्या कार्डचा नंबर चेंज करायचा आहे किंवा दुसरं त्याला बदलून द्यायचा आहे, रिपीट झाला तर तुमचा तुम्ही चेंज करू शकता. खाली बघा मॉडिफाय ऑप्शन आहे बघा. ओके, लेजर तुम्ही तिथून मॉडिफाय करू शकता. क्लिक करा मॅडम तिथे. ओके, इथून तुम्ही नाव, ऍड्रेस, मोबाईल आणि तुमचा रजिस्टर नंबर सगळं चेंज करू शकता. ओके, चुकून बाबा हा तुम्ही इथे चेंज करू शकता. ते अपवादात्मक झालं काहीतरी चेंज, तर त्या कंडिशन मध्ये तुमचं तुम्ही नवीन दिला किंवा रिपीट झालं चुकून, तुमचं तुम्ही अपडेट करू शकता. ओके, पेज डाऊन म्हणून सेव्ह करा मॅडम. ओके, आता त्याच्यानंतर खाली बघा ह्याचा ऑप्शन आहे अदर डिटेल्स, जो बी नंबरचा, त्याच्यावर या, एंटर. इथे बघा पहिलाच ऑप्शन आहे बिल डिस्काउंट, एंटर मारा त्याच्या, एंटर. इथे एकदा 5% टाकून ठेवायचे तुम्हाला, ओनली 5. ओके, एंटर. बस पेज डाऊन म्हणून सेव्ह करा. पेज डाऊन की आहे ना कीबोर्ड, यस, एस्केप करा. ओके, आता एक हे मारा, काय एंटर मारायचं, बिल मारा. ओके, एंटर मारा द्या, एंटर. एक बिल मारा, एक दोन कोणतेही प्रोडक्ट ऍड करा, एक 500-700 रुपयाचं एक बिल ऍड करा. हा, 1-2 प्रोडक्ट घ्या कोणते तरी, तो घ्या. ओके, अजून एक घ्या. ओके, घ्या. ओके, आता टोटल बिल बघा 697चं बिल झालंय. ओके, आता इथे डिस्काउंट वगैरे अजून काही पडलेलं नाहीये बघा, इथे खाली दिसत नाहीये बघा. ओके, खाली येण्यासाठी टॅब बटन दाबा, टॅब. ओके, एंटर मारा. बघा ऑटोमॅटिक 5% घेतले त्यांनी बघा. ओके, एंटर मारा. 5% प्रमाणे ऑटोमॅटिक जे काय असेल व्हॅल्यू ना, एंटर मारा, ती ऑटोमॅटिक लेस झाली बघा. ओके, त्याच्यानंतर डावीकडे बघितलं तर बिल पॉइंट पण दिसतात बघा इथे. ओके, त्याप्रमाणे 1चा जो आपण रेशिओ सेट केलाय त्याप्रमाणे 1.1000 झाले असते, 10 पॉईंट राऊंड ऑफ मध्ये झाले असते तुमचे. ओके, आणि 5% प्रमाणे तुमचं 34 रुपये त्यांनी लेस केले, 34.85. बस एंटर मारा. आता तिकडे बिलिंग चालू नाहीये ना?
ओके ठीक आहे. एंटर मारून बिल सेव्ह करा. बाकी सेव्हची प्रोसेस तशीच आहे मॅडम. मी ते अमाऊंट टाका आणि कॅश मध्ये सेटल करा. नंतर आपण कॅन्सल करूया, ते डिलीट करूया. ओके एस्केप करून बाहेर पडा. ओके प्रिंट नका देऊ, एस्केप मारा. ओके अजून एस्केप करून बाहेर या. ओके आता हे करा. आता एक कोणाचं तुमच्या नावाचं एक बिल बनवा, एक पार्टी ऍड करा बिल होलसेल मध्ये. हा मॅडमांचं एक नाव ऍड करा. हा बिल फक्त मारू नका, एक 5 मिनिटं. ओके इथे ऍड करण्यासाठी काय करणार मॅडम? F2 बरोबर. बरोबर न्यू कस्टमरला एंटर मारायचं. संडे डिटेल्स न्यू पार्टी. इथे कस्टमरची डिटेल्स ऍड करायचे. तुमच्या नावे एक कार्ड घेऊन ठेवणार आहात काय? मग एक तुम्हाला आज आवडता एक नंबर घेऊन ठेवा, टाकून ठेवा. पण ते एक कार्ड घ्या, ते फक्त टाकूया. ऑलरेडी आहे. ऑलरेडी असेल तर एस्केप करा मॅडम. डुप्लिकेट घेणार नाही. इथे नाव सर्च करा मॅडमांचं. टाईप करा नाव. काय नावाने आहे? एच टाका बघू. एस्केप मारा एकदा. एंटर मारा. एच मारा बघू. F7 दाबा. F7. हा ओके आता सर्च करा मॅडम. ओके आता ते तुम्ही काय क्रेडिटर्स मध्ये टाकलात ते, त्यामुळे ते F3 बटन दाबा. तुमच्याकडून मग त्याला एक तर तुम्हाला हे F7 मारून किंवा हे काय ते त्याला परचेसरचं वेगळं नाव टाका आणि हे तुमचं नवीन तुमच्या नावाने बनवा आणि ह्याचा त्याला तो नंबर टाका. हा ह्याला मग F3 करून हे करा, एडिट करा मॅडम. F3 करा. हो परचेसरचा आहे ना, त्याला एडिट करून टाका. अच्छा ओके एकदा F7 बटन दाबा मॅडम. हा मग जुनं आहे तसंच राहून दे. आता नवीन F2 बटन दाबून ऍड करा. ओके बरोबर इथे नाव टाका कस्टमरचं. आता हे असं होणार. आता वैभव कुलकर्णी नावाचे 2 व्यक्ती तुम्हाला भेटणार, पण एक ओरस असू शकतो, एक पुढाचा असू शकतो. हा करावं लागेल किंवा इव्हन किंवा पुढे गावाचं नाव तरी टाकावं लागेल. आता तुम्ही मिसेस केलात ना, त्यामुळे ते वेगळंच झालं मॅडम. हो ते ना गावाचं नाव टाकावंच लागणार, पुढे टाकायची काही गरज नाही. अकाउंट ग्रुप तोच राहणार. न्यू कस्टमर संडे डेटर्स न्यू कस्टमर आणि परचेसला आपण संडे डेटर सप्लायर घेतो ना. एंटर मारत आहे मॅडम. इथे ऍड्रेस मध्ये पण गावाचं नाव टाकून ठेवा. ऍड्रेस येस इथे एंटर मारायचं आणि मोबाईल नंबर एक टाकायचा कस्टमरचा. ओके आणि एंटर मारत द्या. रजिस्टर नंबर आहे इथे त्यांचा जो कार्ड नंबर असेल कस्टमरचा, तो कार्ड नंबर टाकून ठेवायचा आहे. हे वन टाइम प्रोसेस आहे. जेव्हा कधी तुम्हाला एडिट करायचं तुम्ही अपडेट करायचं असेल करू शकता. ओके बस पेज डाऊन वरून सेव्ह करा मॅडम. इथपर्यंत समजलं तुम्हाला? ही विंडो आली, एकदा एस्केप मारला का लगेच अदर डिटेल्सला जायचं तिथेच. ठीक आहे आता F3 मारा पुन्हा मग आणि 2 नंबरचा ऑप्शन आहे बी नंबर अदर डिटेल्स. ते कशासाठी सांगा? येस डिस्काउंट फिक्स सेट करा. एंटर मारून खाली या. एंटर हा इथे पर्सेंट. हा बस पेज डाऊन मारून सेव्ह करा. जेव्हा तुम्ही मेंबरशिपचा कस्टमर ऍड कराल ही एवढी तुम्हाला लेजर बनवायचं, त्याचे डिटेल्स ऍड करायचे आणि 5% अदर डिटेल्स मध्ये मॅडम सेव्ह करून ठेवायचे. बस एस्केप करून बाहेर पडा. ओके एस्केप करा. आता इन केस तुम्हाला हे पण सांगून ठेवतो, कधी तोच कस्टमर आहे बट तो आता सोबत कंटिन्यू राहिला मेंबरशिप मध्ये, एक 5 महिने काही करणार, तो म्हणतो मला मेंबरशिप कार्ड वगैरे नको आहे. ओके रिफंड करायचं म्हणा किंवा त्याचं कार्ड आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे आणि काय म्हणतात हे तुम्ही दुसऱ्याला इश्यू करणार, म्हणजे त्याचं लेजर एडिट करू शकता आणि जर 5% तिथेच मॅडम F3 मारून तुम्ही 0 करू शकता. इन केस तो त्यानंतर आला तर त्याला 5% डिस्काउंट पडणार नाही, रेग्युलर त्याचं बिल बनेल.
ओके, एंटर मारा मॅडम. ओके, यांचं मॅडमचं एक बिल मारा. एस्केप करून बाहेर या जरा एकदा, कम्प्लीट बाहेर या. आता या. आता सपोज ऑलरेडी कस्टमर आहेत, मॅडमचं नाव तुमच्याकडे ऍड केलेलंच आहे, मॅडमचं बिल करायचं, मग कसं करणार? एक तर कस्टमरला काउंटरला तुम्ही विचारणार कार्ड आहे का, कार्ड असेल का ह्याच्यावर तुमचं हे कंडिशन शिफ्ट होणार, मी रिटेल बिल करू की होलसेल बिल करू. ओके, बस एंटर मारून कन्फर्म करायचं कस्टमरशी. नसेल तर सरळ एंटर रिटेलला मारून बिलिंग चालू करायचं. असेल तर एंटर मारून ह्या स्क्रीनवर मॅडम कस्टमरला कार्ड नंबर विचारायचा आणि इथे सर्च करायचं असेल तर तुम्हाला आता सर्च करायचा कस्टमरचा कार्ड नंबर. इथे तुमची आता सगळी 500 नावं असणार. यस, टॅप बटन दाबायचं, टॅप बटन दाबा आणि इथे रजिस्टर नंबर मध्ये मॅडमचा नंबर टाका. हे BSMM सेम असणार मॅडम. ओके, फक्त नंबर टाका. हा, टाका इथे. ओके ओके, बस मारा एंटर मॅडम. ओके, इथे समजलं मॅडम तुम्हाला? एंटर, तो जो नंबर टाकाल तो सर्च होईल. आता एक मॅडमचं बिल मारा. ते नंतर मारा, कारण मी परत डमी बिल मला डिलीट करेन. हो हो, एक कोणताही प्रोडक्ट ऍड करा तुम्हाला दाखवण्यासाठी, नंतर तुम्ही हे करा. कारण तुम्हाला समजण्यासाठी आहे मॅडम, फक्त ते कोणते प्रोडक्ट ऍड करा तो. ओके, आता इथे बघा मॅडम, टॅप बटन मारून खाली या. हा, ते त्यांचं बिल सेपरेट मारायचं आहे, ते सेपरेट सॉर्टिंग करावे लागणार. तो नाही इथे घालू. हो हो, तेल आणि साखर हे प्रोडक्ट एकत्र बिलात मॅडम नाही मारायचे, ते सेपरेट करायचं काउंटरला. आणि त्यांचं जे काय होईल ते सेपरेट बिल मारावं लागणार. आणि त्या प्रोडक्ट ना तुम्हाला 5% तिथे पण पडेल, तिथे 0 करावं लागणार. ते सांगतो मी तुम्हाला. एस्केप करून बाहेर आहे मॅडम. त्याच्यातलं तो आता चुकून सपोज तुम्ही आता साखर ऍड केलं ह्यात बिलात, मग ते काढायचं असेल तर कसं काढणार? हा, या त्याच्यावर एस्केप करून यायचं, वरती वरती या, डिलीट करून टाका. ओके, दुसरा एखादा प्रोडक्ट ऍड करा त्याच्यामध्ये. हे पण लक्षात ठेवा, साखर आणि तेलाचे प्रोडक्ट त्याच्यात इन्क्लूड करायचे नाही आहेत. ओके, ठीक आहे. टॅप बटन मारून या खाली. ओके, मारा एंटर. इथे 5% ऑटोमॅटिक घेईल मॅडम. एंटर एंटर मारत. आणि हे 5% ज्यांना आपण मेंबरशिप आणि ते 5% सेट केले त्यांनाच पडणार, बाकीच्यांना बिल नाही पडणार. एंटर मारा. आता मॅडमच्या नावावर बघा मॅडम, लेफ्ट साइडला पॉइंट पण त्यांचे ऍड झाले. ओके, एंटर एंटर मारून हे बिल सेव्ह करा. हा, ते नॉर्मल आहे, ते चालू राहील, त्याला काय हे नाही. तो ऑप्शन तुमचा चालूच राहील, नॉर्मल ज्या कस्टमरला द्यायचा आहे त्यावेळेस. एस्केप करून बाहेर आहे मॅडम. ओके, आता बिल होलसेल लिहा. पुन्हा बिल होलसेल. आता एंटर मारा. आता इथे सपोज मॅडम आले इथे पुन्हा. ओके, एंटर मारा. इथे कस्टमरचं नाव सेट करायचं, सिलेक्ट करायचं, एंटर मारायचा. मारा एंटर. ओके, खाली बघा त्याचे टोटल पॉइंट बघायचे आहेत बघा, खाली दिसतात तुम्हाला. सपोज मॅडम आला किंवा कस्टमर आला की बाबा त्याचे टोटल मार्क्स किती पॉइंट बघायचे, फक्त नाव सिलेक्ट करायचं, एंटर मारायचं, तिथे तुम्हाला त्याचे पॉइंट दिसणार. ओके, इथपर्यंत बोला. हा हा, हो, आता खाली सेट केलंय मी, आता प्रिंट काढली नाहीये. आता मगाशी दिसतात बघा, आता प्रिंट प्रिव्ह्यू बघितला की तुम्हाला बघितलं ते खाली. आता बिलवर खाली त्याचा नंबर पण येणार. अजून एक बिल मारा मॅडम, मॅडमच्या नावावर. मग ते 2 बिल मारलेले आहेत, ते डिलीट करावे लागणार. एक काम करा, रिटेलची सिरीज आणि होलसेलची सिरीज वेगळी आहे की सेमच आहे? सेमच आहे मॅडम. काय बोलली?
मोठं आहे की छोटं आहे? ओके ओके ठीक आहे, कंटिन्यू करा मॅडम. ओके डिस्काउंट हे नाही आता हा एस्केप करा सांगतो. आता हे बिल सेव्ह करा. आता ह्याच्यामध्ये कंडिशन की ऑपरेट होत नाही 100च्या वर. टॅप बटन मारा मॅडम. जर कमी बिल असेल ना एंटर मारा. त्या बिलाला पण इथे 5% घेणार. इथे मात्र तुम्हाला 0 करावा लागणार मॅडम. ही मग समजलं मॅडम? हा बाकीच्या बिल हा सरांनी तरी 100 सांगितलं मॅडम, 500 म्हणत होत्या. पण तुमचं जे काय फायनल होईल त्याच्यावर इथे जर बिल त्या कस्टमरचं असेल तर फक्त त्याला 0 करा, अदरवाईज त्याप्रमाणे पडत. हा पण ते वर्क होत नाहीये तसं 100च्या वरती. 100च्या जरी 50 रुपयाचं जरी असेल हा ते तुमच्या हातात, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. नॉर्मली वरती गेलं 100% 100% असणार 100च्या वर गेलं तर का बघायची गरज नाही. 99 की 50 रुपयाचं असेल तर फक्त तिथे 0 करायचं. ओके किंवा त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता 5% डिस्काउंट भेटेल. हा एक प्लस पॉईंट तुमचं बोलून ठेवतो. अजून काहीतरी घ्या 5% डिस्काउंट भेटेल. कधी पण बोलताना स्पीच करा. 100% कस्टमर घेतो त्याचं काम पण तुमचं आणि एक वस्तू पण खपली जाणार. मॅडम 100चं बिल करा किंवा वर काहीतरी घ्या 5% डिस्काउंट भेटेल. एक तुमचं हाय हो मेंबरशिप कार्ड आहे. बोलायचं तुम्ही मग कस्टमर म्हणतो काहीतरी घेतो चला. बरोबर ना, सिंपल आहे. आपण विकायलाच बसलेलो आहे. बोलल्याशिवाय नाही होणार कारण कस्टमरला तुम्ही सांगितलं काहीतरी 5% बोलल्यावर हा होय का मग घेतो अजून काहीतरी असं. मग 100 बोला 200, 250, 300चं बिल करून मोकळं होणार असं. मॅडम समजलं इथपर्यंत का डाऊट्स? हे बिल सेव्ह करा आणि एक प्रिंट सोडा. त्याच्यात ऍड करा ना मॅडम. आता सोबत कस्टमर बोलला काय बाबा हे 59 झालं जर 5% द्यायचं नाही अजून एक ऍड करा. 100 रुपयाच्या वर बिल ऍड करा. कोणतं ते प्रोडक्ट ऍड करा. आता एक बिल सेव्ह करा आणि प्रिंट द्या. हो खाली येण्यासाठी एंटर मारा त्या. हा तुम्ही हे केलं होतं ना बरोबर. एंटर मारा द्या. आता इथे पॉइंटची सिस्टीम समजली बघा. ह्या बिलाला तुम्हाला एक पॉइंट ऍड झाला टोटल. ओके बघा बिल पॉइंट म्हणजे ह्या बिलाचं पॉइंट 1 आणि टोटल पॉइंट 4.4 3 प्लस आताच 1 म्हणजे इथं ह्या बिलाचा पॉइंट किती 1 आणि टोटल बॅलन्स त्यांचं झालं एवढं आहे. ओके टोटल का असेल त्याप्रमाणे एंटर मारा सेव्ह करा. इथे बिल सेटल करा. एंटर मारा. ही विंडो एस्केप करा. इथे ऍप बटन मारा. ऍप हो प्रिंट साठी ऍप. ओके इथे बघा इथे कस्टमरचे डिटेल्स येतील. कस्टमरचं नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि त्याचा कार्ड नंबर पण इथे येईल बघा बिलावर. ओके तसं स्क्रोल करून खाली आला तर त्याचे पॉइंट पण दिसतात बघा. आताचे पॉइंट एक पॉइंट झाला त्याचे टोटल बॅलन्स झाले 4 पॉइंट त्याप्रमाणे तुमचे येणार. ओके एस्केप करून बाहेर या. एकदा एस्केप करा आणि एंटर मारा बघू एक प्रिंट जाते का बघा. मॅडम प्रिंट आले तर घेऊन या ती. एस्केप करून बाहेर. आता रिडीमचा कन्सेप्ट सर नाही बोलले. त्यांना काहीतरी गिफ्ट व्हाउचर देणार आहेत. हो मग ते असेल तर सांगा ते दाखवतो. सर सध्या बोलले रिडीमचा विषय नाहीये. हो म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्याला डिस्काउंट देऊ शकतो. गिफ्ट नाही मंथ इयर एंडिंगला ना सोबत त्याचे एक 500 पॉईंट जमले तर त्याला एक गिफ्ट व्हाउचर असे ठरव. हा प्रिंट देऊ नका ते सेटिंग चेंज करून देतो. हे करा इग्नोर करा. हा बोला. तसं पण करू शकतो काय प्रॉब्लेम नाही. मग दाखवतो तुम्हाला रिडीम कसे करायचे. एस्केप करून मॅडम बाहेर या. मॅडमांच्या नावाचं एक नवीन बिल मारा. ओके आता मला इथे सांगा मॅडमांचे टोटल पॉइंट किती आहेत मॅडम? ओके आता एक बिल मारा काहीतरी. ओके आता इथे सोबत त्यांचे पॉइंट रिडीम करायचे आहेत. टॅप बटन मारून खाली या. मारा एंटर. हे बघा पॉइंट वर कर्सर थांबलाय बघा आता तुमचा. आता डिस्काउंट तुम्ही आता असेल ते तुम्हाला 0 डिस्काउंट तिथे पडणार आहे तुमचं वर असेल तर. प्लस सुटे पैशासाठी पॉइंट रिडीम करायचे. मग इथे तुम्ही पॉइंट्स वर ज्या ठिकाणी कर्सर पडलाय ना आज सपोज नवीन बिल असेल त्याचं बिल झालं 1000 रुपये त्याप्रमाणे त्याचं डिस्काउंट भेटणारच. सोबत त्याने काही पैसे दिले पण काही कारणाचे सुटे पैसे नाहीत आणि उर्वरित अमाऊंट किंवा जे पॉइंट्स आहेत
ते पण ऍडजस्ट करायचं. तिथे पॉइंट्स मध्ये किती रिडीम पॉईंट करायचे, टोटल मॅडम पॉईंट किती दिसते सांगा? 4.9. सपोज तुम्हाला 2 पॉईंट फक्त लेस करायचे आहेत, मग इथे तुम्ही पॉईंट मध्ये टाकायचे 2 फक्त. हा, एंटर. 2 प्रमाणे आता ते त्याचा रेशिओ सेट केलेला नाही, त्यामुळे ती अमाऊंट लेस झाली नाही. पर पॉईंटच्या किती लेस करायचे? पर पॉईंटची अमाऊंट किती, म्हणजे 1 पॉईंटचा 1 रुपया की किती पैसे? 1 पॉईंटचा 1 रुपया लेस व्हायला पाहिजे. ओके, तसं सेट करून देऊ का? ओके. आता मॅडमचं एक बिल बनवा. एक 100-200 रुपयाचं बिल बनवा. एक खालचा घ्या ना, प्रोडक्ट खालचा जाईल तो ऍड करा. ओके, अजून एक खालचं एक ऍड करा. 150 रुपयाचं बिल बनवा. बस बिल सेव्ह करायला या. टोटल बिल पॉईंट तुम्हाला दिसतात बघा. ओके, एंटर मारा. त्यांना डिस्काउंट नको असेल तर 0 पण करू शकता. एंटर मारा. त्या पॉईंट वर कर्सर थांबणार बघा मॅडम. ओके, टोटल त्यांचे 5 पॉईंट अवेलेबल आहे. सोबत 2 पॉईंट तुम्हाला लेस करायचं आहे. 2 पॉईंट प्रमाणे तुमचे 2 रुपये समोरच बघा. आता 2 रुपये म्हणजे 150 रुपये त्यांचं राऊंड ऑफ बिल झालं. ओके, सुटे पैसे असेल का असं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही लेस करू शकता. इथे पॉईंट वर टाकायचं, एंटर मारा द्यायचं. बाकी सेव्ह करता तशीच प्रोसेस. आणि सगळं जे आपण वर्कआउट करतो ते तुम्हाला स्क्रीनवरच दिसतंय बघा. 2 पॉईंट पण त्याच्या आता 5च्या अगेन्स्ट त्याचे 2 पॉईंट पण लेस होणार. 2 रुपये बिलात त्याला लेस पण झाले आणि टोटल त्याचं 150 रुपये बिल पण झालं. बस एस्केप मारा, सॉरी एंटर मारून सेव्ह करा बिल मॅडम. अमाऊंट टाका, सेटल करा. ओके, एस्केप करून बाहेर या. आता मॅडमांचे रिमेनिंग पॉइंट्स इथे पण तुम्हाला दिसतात. हे बघा, इथे आपण पहिले होते ते. एस्केप करून बाहेर या मॅडम. एस्केप करून बाहेर या. आता पुन्हा एंटर मारा. आता मॅडमचे पॉइंट रिमेनिंग राहिलेले बरोबर आहेत का बघ, चेक करा. ओके, 3.92 लेस झाले तुमचे. ओके, इथेच तुम्हाला समजणार. एस्केप करून बाहेर या एकदा. आता इथेच तिथेच राहा, एंटर मारा. F4 मारून पुढे कस्टमरचं लेजर पण बघू शकता. F4 एंटर मारा द्या. टोटल त्याची बिल येणार बघा. ओके, प्रत्येक एंटर मारून तुम्ही बिल ओपन करू शकता, एडिट करू शकता. पॉइंट किती, डिस्काउंट सगळी हिस्ट्री इथे बघू शकता डेट वाईज. ओके मॅडम, एस्केप करून बाहेर या. तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले याच्यात. तुम्ही म्हटलं पॉइंट सिस्टीम रिडीमचा पण ऑप्शन ऍड करून दिला. पर पॉइंटची किंमत सध्या 1% आहे, सॉरी 1 रुपया आहे. एक जेवढे पॉइंट रिडीम करा तेवढे तुमचं बिल ऍडजस्टमेंट होईल. रिमेनिंग बॅलन्स पण दिसेल तुम्हाला, डिस्काउंट पण देईल. कस्टमर तुम्ही पार्टी याच्या मेंबरशिप वाईज ऍड करू शकता. त्याच्यात काय तुम्हाला डाऊट्स असेल, काय समजलं असेल तर विचारा, लगेच सांगतो तुम्हाला. हे बघा, हे कार्ड घ्या आणि हे एकदा तुम्ही रीड करा पहिल्यांदा. टर्म अँड कंडिशन तुमच्या अटी आणि शर्ती हे तुम्ही एका स्टाफला द्या मॅडम तुमच्या. त्याचे स्पष्ट तुम्ही नमूद केलेलं आहे की असं असं. हा, त्यामुळे तो कोणी त्यांच्या तर तुम्हाला ते इश्यू करावं लागेल. कार्ड नंबर टाका. जो पण XYZ रजिस्टर असेल त्याचं नाव आहे ना, त्याच्या नावावर तुमचं ते बिल बसणार. ओके, अजून काय मॅडम? सर माझा एक डाऊट होता. मी तुम्हाला सांगितलं काय करायचं तेव्हा नाही. हे आता आपल्या पहिले मेंबर्स आहेत ना, जे 100च्या वरती खरेदी करणार त्यांना कार्ड फ्री देणार. पहिले आपल्या सोसायटीमध्ये वाटणार, त्याच्यानंतर जे कस्टमर येणार ना त्यांना देणार. नंतर हळूहळू चार्जेस येतात. 25 रुपयानंतर मग दुसरं कार्ड इश्यू करायचं. हा, नाव, मोबाईल, कशावर 3 ऑप्शन आहेत ना तुमच्याकडे. हो, आणि कस्टमरला फर्स्ट टाइम सांगायचं एखादा फोटो काढून ठेवा. सांगू, आता सगळ्यांकडे मोबाईल असतो, फोटो काढतो, तो एक ऑप्शन सांगू शकतो. आणि कस्टमरला काउंटरलाच मॅडम विचारायचं कार्ड आहे का, ज्यांना विचार बिल मारताना. बरोबर, मग आता ते काय नोट डाऊन करून आणणार कोणाला कोणता इश्यू केला ते. ओके, त्याप्रमाणे